12 वाजता बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बुलेटिनची सुरुवात करूयात भिवंडी मधल्या बातमीने। काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजपचा बंडखोर गट भिवंडी महापालिकेत आता पोहोचलेत आणि थोड्याच वेळात भिवंडीचा महापौर जाहीर केला जाणार आहे। भाजपमधून फुटलेल्या गटाला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला। नारायण चौधरींना सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचा जाण्याचा निर्णय। भाजपमध्ये उभी फूट पडल्याने संपूर्ण राज्यात हा सध्या चर्चेचा विषय बनला। भाजपकडून स्नेहा पाटील यांचा उमेदवारी अर्ज आहे, तर शिवसेनेकडून सुचिता म्हात्रे, बाळाराम चौधरी सुद्धा रिंगणात आहेत। भाजपचे बंडखोर नगरसेवक आणि महापौर उमेदवार नारायण चौधरी तसंच काँग्रेसचे तारिक मोमीन उपमहापौरचे उमेदवार आहेत। महापालिकेमध्ये महापौर पदासाठीच्या संपूर्ण तयारीशी 2 बससह आता दाखल झाले। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा म्हात्रे आणि समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख सुद्धा उपस्थित आहेत। तर भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीचं आपण सगळं चित्र पाहतोय, त्यामुळे आज महापौर पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण भाजपमध्ये उभी फूट पडले आणि नारायण चौधरी आता यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय। भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट आल्याचं सध्या दिसतंय। भाजपमधून फुटलेल्या गटाला सध्या काँग्रेसचा पाठिंबा आणि त्यामुळे आता भिवंडीमध्ये महापौर कोण होणार हे पाहावं लागेल। नारायण चौधरी यांनी सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि भिवंडीतून या सगळ्याचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी यांच्याकडून। तर अनिल गजरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिल, भिवंडीमध्ये एक वेगळीच परिस्थिती सध्या पाहायला मिळते। महापालिकेमध्ये सगळे नगरसेवक आता दाखल होत आहेत। नेमकं काय घडू शकतं? महापौर पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडेल? नक्कीच कल्याणी, आज सकाळपासूनच महानगरपालिकेत महापौरासाठी मोठा जल्लोष होताना दिसत आहे। आता सकाळी भाजपाचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी त्याचबरोबर काँग्रेसचे काही नगरसेवक हे महापालिकेमध्ये 2 बस घेऊन आलेले आहेत। आता सध्या महापालिका सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आता जे आहेत महापौराची माळ कुणाच्या गळ्यात हे निश्चित अजून तरी चित्र क्लिअर नसलं तरी सध्या तरी नारायण चौधरी यांचं नाव पुढे येत आहे। त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार विलास पाटील यांना सुद्धा आता पोलीस बंदोबस्त मध्ये इथं हजर होणार आहेत। काही वेळातच महापौराची प्रक्रिया सुरू होणार आहे। अनिल, खरं तर भाजपमध्ये उभी फूट पडली आहे। नारायण चौधरी आता सेक्युलर फ्रंटमध्ये जाणार असं म्हटलं जातंय। काँग्रेसचा एका गटाला पाठिंबा मिळतोय आणि काँग्रेसनं सुद्धा त्यांच्या नगरसेवकांना व्हिप जारी केला अशी माहिती मिळते। नक्कीच कल्याणी, काँग्रेस भाजपमध्ये फूट पडलेली आहे। आता त्याचबरोबर पाहिलं आपण तर रईस शेख आणि सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा हे जे आहेत नारायण चौधरीला घेऊन आलेले आहेत आणि यांच्या जोडीला काँग्रेसचे काही नगरसेवक होते हे 2 बस घेऊन आलेले आहेत। आता नेमकं 12च्या नंतर कुठला नगरसेवक कुठल्या महापौराला मतदान देतो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। कल्याणी, भाजपचे कोणते महत्त्वाचे नेते सध्या तिथे उपस्थित आहेत का? सध्या तरी भाजपाचे असे कुठले प्रमुख नेते आलेले नाहीयेत, पण रहदारी चालू आहे। आता काही वेळातच ते सगळे चित्र क्लिअर होईल। कल्याणी, आणि नारायण चौधरींनी आता काही प्रतिक्रिया दिली आहे का? नाही, प्रसार माध्यमाची नारायण चौधरी प्रतिक्रिया दिलेली नाहीये। त्याचप्रमाणे खासदार सुरेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सध्या आपण त्याच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। नक्कीच अनिल, त्यामुळे आता भिवंडीमध्ये नेमकं काय घडतं, कोणता ट्विस्ट पाहायला मिळतो हे सगळंच पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सध्या दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर भिवंडी महापालिकेमध्ये एक वेगळा ट्विस्ट सध्या पाहायला मिळतोय। भाजपकडून स्नेहा पाटील यांचा उमेदवारी अर्ज आहे, तर नारायण चौधरी यांनी कुठेतरी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता महापौर नेमका कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।